नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी जे आहे थंडी पिकामध्ये जे आहे ढेमूस लागवण करत असतात. तर काहींची लागवण झाली असेल आणि हे जे पीक आहे, ढेमूस जे पीक आहे ते जास्त करून उन्हाळी पीक आहे. तरी पण आपण जे लावलेलं आहे मिरची पिकामध्ये, जे आपण आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे, ढेमूस आणि मिरची दोन्ही प्लस केलेलं आहे आपण. तर हिवाळ्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते शेटिंग होत नाही. जे ढेमसाची जे साईज आहे ते बनत नाही. तर मला पण अशी प्रॉब्लेम आली होती, पण ते जे आहे एकच स्प्रे घेतलेला आहे मी. त्या स्प्रेमध्ये सर्व प्रॉब्लेम सॉल्व झालेली आहे. मेडू पण लागले ढेमसाला, परत ते पोकाय पण सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला दाखवू बघ, हे बघू शकतो आपण, हे बघू शकतो. हे बघू शकतो. हे जे आहे हे एकाच स्प्रेमध्ये जे आहे आपली प्रॉब्लेम सॉल्व झालेली आहे. तर आपण कोणता स्प्रे घेतलेला आहे असा, म्हणजे एका स्प्रेमध्ये जी आपली प्रॉब्लेम सॉल्व झालेली आहे. तर या स्प्रेमध्ये जे घेतलेलं आहे आपण, तर प्लॅनोपिक्स 100 ml मध्ये येते. 130 रुपयाला बॉटल आहे. प्लॅनोपिक्स 4 ml किंवा 3 ml, याच्यापेक्षा अतिरिक्त वापर करू नये. 3 ते 4 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी. त्याचबरोबर 13-0-45 कॅल्शियम बोरान चिलेटेड फॉर्ममध्ये, जे लिक्विडमध्ये येते, चिलेटेड येते, हे घेतलेले आहे आपण प्रति पंपाला 50 ml. त्याचबरोबर जम्प आणि एक्स्ट्रा याचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. या 3 ॲटमचं जे आपण कॉम्बिनेशन केलं आणि एक स्प्रे घेतलेला आहे. त्या स्प्रे म्हणजे आपल्याला अशा प्रकारे सेटिंग मिळालेली आहे. आणि चिलेटेड कॅल्शियम बोरॉन जर तुम्हाला मिळालं नाही, तर आपण ड्रीपद्वारे चिलेटेड कॅल्शियम 5 किलो कॅल्शियम आणि 500 ग्राम बोरॉन हे जमिनीद्वारे देऊ शकता. आणि कॅल्शियम बोरॉन दिल्यानंतर तिथून 3 दिवसाला जे आपल्याला 13-13-40-13 हे 5 किलो ड्रीपद्वारे द्यायचे. एवढं करूनही जर तुमची झाडाची जे आपलं फळाची जे साईज बनत नसेल, तर आपण जिब्रोलिक ॲसिड आणि त्याचबरोबर देशी दारूचा उपयोग करू शकतो. मला जे आहे एकाच प्लॅनोपिक्स 13-0-45 आणि कॅल्शियम बोरॉन या स्प्रेमध्ये जे आहे मला रिझल्ट मिळालेला आहे. आणि 4 दिवसामध्ये हे रिझल्ट मला बघायला मिळालेला आहे. आणि मिरचीवर पण आपण तेच घेतलं होतं. मिरचीला पण फुलं कळ्या चालू आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ऑन करून ठेवा. तर धन्यवाद.